बघू शकताय तुम्ही तेलकट अजिबात नाहीये, व्यवस्थित भाजलं गेलंय आणि त्याबरोबरच हेल्दीही आहे की ह्याच्यामध्ये मी काहीच नाही केलेलं, त्याच्याबरोबर भूकही भागू शकते, तुम्ही टिफिनसाठी बनवू शकताय। आणि बघते मी आता टेस्ट कशी झाली आहे ती। अप्रतिम। नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज एक आपण अशी रेसिपी बनवतोय ती खायला तर टेस्टी आहे, पण कधी बनवू शकतो तर नागपंचमीला विशेष करून ही रेसिपी आमच्या इकडे बनवली जाते। ती आपण संध्याकाळात झाली होती, थोडीशी भूक लागली होती, त्यावेळेला मी ती त्या भुकेसाठी म्हणून बनवली। कधी अचानक पाहुणे आले, खूप कमी वेळात ही रेसिपी होती आणि तितकीच सोपी आहे। चला तर मग बनवूया आपण तांदळाच्या पिठाची थालीपीठ। चला तर मग साहित्य आधी मोजकच घेतलेलं आहे। याच्यासाठी मी घेतलेलं इथं 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे 1 टीस्पून जिरे, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि खूप सारी कोथिंबीर। एवढ्याशा साहित्यात आपले हे धपाटे किंवा थालीपीठ तयार होतात। पहिल्यांदा काय करायचं की मिरच्या ज्या आहेत त्या आपण कुटून घेऊयात। मी खलबत्त्यामध्ये मिरच्या त्याबरोबरच हे आपले जिरे टाकून हे एकदम कुटून घेते। आता मी काय करते तर मिरच्या आपल्या कुटून तयार आहेत। आता हे मिश्रण मी ह्याच्यामध्ये काढून घेते। सुरू करण्यापूर्वीच मंद आचेवर मी तवा तापत ठेवते, तोपर्यंत इकडे पीठ मळून होईपर्यंत तवा व्यवस्थित तापून होईल। मग मी इकडे काय केलं की हे जे पीठ होतं ते पीठ, त्याबरोबरच हे मिरचीचा कूट ज्याच्यामध्ये आपण जिरे घातले होते ते, हळद आणि ही कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून घ्यायची। आता ही बारीक चिरलेली जी बारीक म्हणजे एकदम बारीक नाही, मला थोडं मोठं मोठंच आवडतं, मग मी थोडीशी मोठी दाटी कोथिंबीर चिरून घेतली आणि थोडं थोडं पाणी घेत अंदाज घेत घेत हे मळून घ्यायचं व्यवस्थित। आलं लसूण पेस्ट घालायची राहिली होती, मग मी ती नंतर घालून घेतली। मी इथली मार्केटमधली आलं लसूण पेस्ट घेतली। तुम्ही काय करू शकता की घरी आलं लसूण पेस्ट बनवू शकता। माझ्या घरी आता आलं उपलब्ध नव्हतं, त्याच्यामुळे मी मार्केटमधलीच आलं लसूण पेस्ट घेतलेली। आता आपलं जे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून होतंय। कोणतंही पीठ असू दे, चपातीचं भले मळा किंवा पुरणपोळीसाठी कणिक मळा किंवा भाकरीचं पीठ असू दे, ते परफेक्ट मळलंय कधी म्हणायचं ज्या वेळेला तुमचं पीठ अजिबात परातीला चिकटणार नाही, त्यावेळेला ते परफेक्ट मळलं जातं। आता बघा माझंही बऱ्यापैकी परातीला चिकटलेला पूर्ण पिठाचा गोळा एकत्रितपणे येतोय। बघा तुम्हाला दिसत असेल माझी परात अशी जणू घासल्यासारखंच खालचं व्यवस्थित झालंय। आपलं पीठ जास्तही म्हणजे घट्टही नाहीये, जास्तही पातळ नाहीये, असं याचं झालं की जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्या टाइप मध्ये पीठ झालंय। आता काय करायचं तर या पिठाला थोडंसं तेलाची बोटं लावायची आणि हे परत हे होऊन ठेवून देण्या अगोदर ह्याचे आता मी गोळे करूनच ठेवते, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला जसं हवे तसे तुम्ही गोळे करू शकता। मला धपाटे छोटे छोटे आवडतात, त्याच्यामुळे मी छोटे छोटे गोळे करते। आता आपण एकच वाटी पीठ घेतलं होतं, त्याच्यापासून बघा 1 2 3 4 5 हे 11 गोळे तयार झालेत, म्हणजे जवळजवळ 11 थालीपीठ ह्या पिठापासून तयार झालेत। आता काय करायचं की पोळपट घ्यायचं आणि त्याच्यावरती एक प्लास्टिकचा पेपर ठेवून द्यायचा। लावण्यासाठी अगदी थोडंसं तेल घ्यायचं। तर इकडे बघा एक एक गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं तेल लावायचं, प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा हाताने थापायचा।
आपल्याला शक्य आहे तितका पातळ करून घ्यायचं. ह्या रेसिपीचं कसं आहे, ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची मम्मी करते. तिच्या हातचे म्हणजे थालीपीठ अतिशय उत्कृष्ट होतात. त्यांच्याकडून मी शिकलेली आहे. म्हणजे कधी जरी योग आला तर आपण त्यांच्या हातचेही बघू त्यांच्याकडून, पण आता सध्या मी करून दाखवते तुम्हाला. बरेच जण कसं करतात की पीठ उकडून घेतात, पण उकडून घेतलेली म्हणजे थालीपीठांचं काय होतं, जो जसा पाहिजे तसा क्रिस्पीनेस येत नाही. त्याच्यामुळे मी असं तांदळाचंच घेते. बऱ्यापैकी कसं होतं, मी तसंच न उकडता पीठ घेते आणि बरेच लोक कसं करतात, मिक्स धान्याचेही हे करतात, म्हणजे थालीपीठ करतात. पण माझ्या इथे जो मी ज्या भागात राहते तो भाग तांदळाचं पीठ प्रचंड प्रमाणात येतंय. त्याच्यामुळं इथं मी असं करते की बऱ्यापैकी आमच्या इथे जे काही पदार्थ तुम्हाला दिसतील तांदळाचा वापर प्रत्येक पदार्थामध्ये जास्त आहे. आता तवा इथं बऱ्यापैकी तापलाय, तोपर्यंत थोडीशी फ्लेम वाढवून घेतली आणि मग मी ह्याच्यामध्ये हे टाकून देते. आता काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण काय करूया, इकडे दुसरं हे करून घेऊया. परत तोच कागद घेतलाय, त्याच्यावरती परत मी दुसरं हे थापते. थालीपीठ भाजून तयार झालं, म्हणजे करून तयार झाले. आता आपण पहिला अगोदर भाजले का नीट बघूया. गॅसची फ्लेम मंद होती. आता झाकण काढून घेऊयात. अरे थालीपीठा सकटच वर आला. अजून हवा तितका आपल्याला क्रिस्पीनेस आलेला नाही. बऱ्यापैकी भाजले तरी पण हवा तितका क्रिस्पीनेस आलेला नाही. त्याच्यामुळे मी आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते आणि ते हे करण्यासाठी ठेवून देते. हे दोन्ही साईडने भाजण्याची तशी काही गरज नाही. एका साईडनंच कुरकुरीत केलं तरी पुरेसं आहे. आपलं थालीपीठ बऱ्यापैकी भाजतंय, पण इथं कसं बरेच जण करतात, माझ्या त्या मैत्रिणीची इव्हन मम्मी, की बरंचसं तेल लावतात ह्याच्याबरोबर. म्हणजे तुम्हाला जसं वाटतं, मला असं पर्सनली जास्त तेलकट नाही आवडत, त्याच्यामुळे मी तेल न लावताच हे थोडंसं कोरडं कोरडं असं भाजून घेतलं. आता बघा बऱ्यापैकी ह्या साईडनं भाजलं गेलंय. हे पातळ असल्यामुळे दोन्ही साईडनं तसं भाजण्याची काही गरज नाही. आणि जास्त जर भाजलं तर मग खाकरा म्हणूनही आपण खाऊ शकतो. हे बऱ्यापैकी आता भाजले, मी आता हे काढून घेते. आता आपले पहिलं थालीपीठ भाजून तयार आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीची थालीपीठं करून घेऊया. अशा तऱ्हेने आपली सर्व थालीपीठं भाजून तयार आहेत. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्येच ही झालेली आहेत. आणि 1 वाटी पिठापासून जवळजवळ 11 थालीपीठ आहेत. ही तर 2 कमी आहेत, कारण आम्ही ती करता करता भावाने आणि घरातल्यांनी खाऊन संपवले, त्याच्यामुळे 9 थालीपीठ आहेत. मग तुम्ही खायची कशाबरोबर, तर एकतर ह्याच्याबरोबर उसळ एखादी घेऊ शकता, किंवा दही, श्वास, किंवा एखादं लोणचं. मला पर्सनली लोणच्याबरोबर थालीपीठं खायला आवडतात, त्याच्यामुळे मी इथं लोणच्याबरोबर ती खायला घेते. अशा तऱ्हेने आपली ही थालीपीठाची आजची रेसिपी सहज सोपी इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा कोण अचानक पाहुणे आले तर करू शकतो. अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.